नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। करून जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान। करून जीवाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान। अशी भीमरावांची शान, लिहिले त्यांनी भारताचे संविधान। अशी भीमरावांची शान, लिहिले त्यांनी भारताचे संविधान। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव ओवी आहे। आज 14 एप्रिल आहे। आपण ज्ञानाचे तेजस्वी सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, कायदेपंडित, दलितांचे कैवारी आणि महान देशभक्त होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। ते लहानपणापासूनच खूप हुशार व जिद्दी होते। त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले। अस्पृश्य म्हणून त्यांना खूप भेदभाव सहन करावा लागला। त्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि शिक्षणाच्या जोरावर समाजातील अन्याय व विषमता याविरुद्ध लढा दिला। त्यांनी समाजातील गोरगरीब व दीनदलित लोकांच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने केली। त्यांनी भारताचे संविधान तयार करून प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले आणि लाखो लोकांना नवे जीवन व सन्मान दिला। त्यांनी लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत। त्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महामानव होते। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय भीम। धन्यवाद।